झालोय बेधुंद त्या फुलाच्या सुगंधात, मग मी वाऱ्यांकडे का पाहावं? एक चेहरा बसलाय माझ्या मनात, मग मी साऱ्यांकडेच का पाहावं? आणि अनेक प्रयत्न झाले मला आपलंसं करून घेण्याचे, अनेक प्रयत्न झाले मला आपलंसं करून घेण्याचे. जीव अडकलाय माझा चंद्रात, मग मी ताऱ्यांकडे का पाहावं? नमस्कार मित्रांनो, तर कसे आहेत? स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. तर जसे की मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बीट मार्क, शेक इफेक्ट्स, ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता, ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं. तर चला आता मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आता चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला काय करायचे, इथून आपलं जे काही सोपे पेन आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्यायचे. सर्व्हर ऑटो किंवा सिंगापूर वगैरे तुम्ही सिलेक्ट करायचे आणि कनेक्ट करून घ्यायचे, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, आपलं जे काही कॅपकट प्रो आहे त्याला ओपन करायचं. कॅपकट प्रो नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, ठीक आहे. आता न्यू व्हिडिओवरती क्लिक करायची इथून तुम्ही. आणि आता इथून तुम्ही काय करायचे, तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो घेऊन घ्यायचा. अशा प्रकारे वरून तुम्ही फोल्डर सिलेक्ट करायचे तुमचा फोटोचा, ठीक आहे. कोणता एक फोटो घ्यायचा. फोटो घेतल्यानंतर याच्यावरती क्लिक करून फोटो ॲड करून घ्यायचे इथून, ठीक आहे. खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून एक्सपेक्ट रेशोमध्ये यायचे. 9.6 आहे रेशो घ्यायची, टिक करायची. आणि हा व्हिडिओ मुलं आणि मुली दोघांसाठी आहे आणि कपल्स पण हा व्हिडिओ बनवू शकता, सगळ्यांसाठी आहे, ठीक आहे. खूप छान प्रकारे इथं लिरिक्स आहेत, म्हणून तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ बनवू शकता. आता काय करायचं, शेवटी जो काही व्हिडिओ असेल लोगो व्हिडिओ तर इथून याला डिलीट करून टाकायचे. या फोटोची लेअरला 20-30 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे. परत इथं स्टार्टिंगला यायचे, सुरुवातीला इथं खाली ऑप्शन स्क्रॉल करून सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. वरून आपला जिप्पलचा फोल्डर सिलेक्ट करायचा आहे आजचा. आणि नंतर व्हिडिओमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचं, आपला जो काही लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे मी ऑडिओ तर इथून याला ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे, ठीक आहे. आता इथं हा व्हिडिओ आलेला आहे, तर हा व्हिडिओ जसं तसं राहू द्यायचं, वाटलं थोडं छोटं वगैरे करून घ्या. आता काय करायचं, सर्वात आधी तुम्ही शेवटी यायचे, ठीक आहे. आता शेवटी जो काही ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ तर याच्या शेवटी यायचं, वरचा मेन फोटोवरती क्लिक करून सिलेक्ट करायचे. एक्स्ट्रा पार्ट इथून तुम्ही डिलीट करून टाकायचे ओरिजिनल, ठीक आहे. नंतर इथं तुम्हाला बीट 1 ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी थांबायचे. जसे की आता बीट 1 नाव आहे तर इथं थांबायचे, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. परत बीट 2 जिथं आहे तर तिथे यायचे, ठीक आहे. तर आता इथंच बीट 2 आहे, बघू शकता या ठिकाणी. आणि फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं. फक्त हे 2च ठिकाण तुम्ही कट करायचं आहे आणि नंतर पूर्ण पूर्ण फोटो जसे तसं राहू द्यायचे, ठीक आहे. आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचे, इथं एकदम फोटोच्या आधी स्टार्टिंगला यायचे. इथं तुम्ही प्लस की आहे तर याच्यावरती क्लिक करायचं, ठीक आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, इथं या फोटोच्या शेवटी यायचे आणि नंतर इथे की द्यायचे. तर मित्रांनो, हे की फ्रेम नंतर लावू आपण वाटलेस, ठीक आहे. नंतर लावून घेऊ, तर इथून मी काढून घेतो. नंतर मी तुम्हाला ते सांगतो, ठीक आहे. आपण लॅरिस लावून घेऊ आधी, नंतर आपण की फ्रेम लावू, ठीक आहे. आता सर्वात पहिले मित्रांनो, लॅरिक्स कुठून लावायचे, जिथं तुम्हाला आता लॅरिक्स 1 आहे तर इथून आता स्टार्ट करायचे. लॅरिक्स 1, लॅरिक्स 2 तिथून तुम्ही स्टार्ट करायचे, ठीक आहे. लॅरिक्स लावायचे एक एक करून. तर तुम्ही काय करायचे, इथून थोडंसं आता काय करायचं, हा व्हिडिओ इथून थोडंसं झूम आउट करून इथं तुम्ही कोपऱ्याला खाली घेऊन घ्यायचे आणि लॅरिक्स घ्यायचे. आता इथून ॲड ओव्हरलेमध्ये काय करायचे, फोटोमध्ये यायचे, आपल्या जिप्पलच्या फोल्डरमध्ये लॅरिक्स दिलेले, जसे की आपली पहिली लॅरिक्स ही आहे तर इथून हिला HD क्लिक करून ॲड करून घ्यायचे. आता मी तर तुम्हाला गाणं प्ले करून दाखवू शकत नाही, सॉन्ग प्ले करून दाखवत नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे कॉपीराइट इश्यू येईल, म्हणून मी तुम्हाला फक्त इथं लावून दाखवतो. तुम्ही जेव्हा ही PNG लावणार तेव्हा तुम्ही व्हिडिओ प्ले करून घ्यायचे, बराबर नाव येतं, लॅरिक्स बराबर मॅच होते की नाही ते तुम्ही बघायचे, ठीक आहे. आता इथून तुम्ही काय करायचं, झूम करायची एवढी अशा प्रकारे, ठीक आहे. झूम करायचे आणि नंतर काय करायचे, अशा प्रकारे फोटोच्या शेवटीपर्यंत, म्हणजे या ठिकाणपर्यंत आपलं जिथं बीट 1 स्टार्ट होतो तर इथंपर्यंत ओढून घ्यायचे, ठीक आहे. आता इथं खाली लॅरिक्स आहे, ठीक आहे. आणि नंतर काय करायचं, आता फक्त काय करायची, लॅरिक्सवरतीच राहू द्यायची, खालच्या लॅरिक्सवरतीच क्लिक करायचे आणि पुढे स्क्रॉल करून पुढे यायचे. जिथं आता लॅरिक्स 2 आहे तर इथं थांबायचे. परत इथं ही जी काही लॅरिक्स आहे तर ते मध्यभागी स्प्लिट करायचे. परत आता लॅरिक्स 3 आहे तर त्याच्यावरती यायचे आणि मध्यभागी स्प्लिट करायचे. परत आता लॅरिक्स 4 आहे तर इथं पुढे यायचे, ठीक आहे. लॅरिक्स 4 वरती यायचे आणि लॅरिक्स 4 वरती आल्यानंतर स्प्लिट करायचे. नंतर लॅरिक्स 5 आहे, बघू शकता इथं 5 आणि स्प्लिट करायचे. आणि लॅरिक्स 6 आहे तर इथं तुम्ही
स्प्लिट करायचे. आता लिरिक्स 7 अशा प्रकारे तुम्ही लिरिक्सप्रमाणे जे काही खालचे आपण लिरिक्स घेतलेले ते तुम्ही स्प्लिट करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे पटापट. तर बघू शकता टोटल आपले 10 पर्यंत लिरिक्स आहे. तर अशा प्रकारे स्प्लिट करायचे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला खाली काही दिसणार नाही. तुम्हाला वाटेल गायब झालं खालचे, पण तसं नाही. राहता मित्रांनो काही टायमाला दिसत नाही. तर तुम्ही काय करायचं इथं बाजूला क्लिक करून बघायचे. इथं कुठेही इथं खाली जागावरती क्लिक करून बघायचं. बघू शकता पहिली लिरिक्स सिलेक्ट झालेली. आता लिरिक्सच्या पुढे इथं दुसरी लिरिक्स आहे. तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही रिप्लेसमध्ये येऊन तुम्ही काय करायचे आपला जिप फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथून दुसरे जे काही लिरिक्स आहे ते तुम्ही रिप्लेस करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही काय करायचे हे लिरिक्स तुम्ही रिप्लेस करून घ्या. ठीक आहे. आणि लिरिक्स जर चुकीचे वाटत असेल तर तुम्ही एकदा बघून घ्यायची इथं आणि ते चेंज करून घ्यायचे. ठीक आहे. तर मी पटापट काय करतोय सगळे लिरिक्स रिप्लेस करून घेतो. तर आता बघू शकता इथून आता मी 10 पर्यंत लिरिक्स होते. आपले लिरिक्स 10 होते. म्हणजे 10 पर्यंत लिरिक्स सगळे मी इथून रिप्लेस केलेले 10 लिरिक्स. ठीक आहे. आणि शेवटी काय करायचे तर शेवटी सॉरी इथं आले गेले. तर शेवटी काय करायचं आता या फोटोच्या इथं शेवटी यायचं आपला जिथून बिट 1 स्टोअर होतं तर तिथे यायचे. ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. इथून तुम्ही दुसरे एक मी तुम्हाला इमोजी पीएनजी दिलेली. तर तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे. इथून शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. आणि हिला पण तुम्ही अशा प्रकारे झूम करून घ्यायचे. वरती तुम्हाला जिथं लावायचे तिथं लावून घ्यायचे. आणि वाटल्यास तुम्ही शेवटचे 2 फोटो तुम्ही रिप्लेस केले तरी चालतील. ते की जसे की इथून आता मी शेवटचे 2 फोटो इथून मी रिप्लेस केलेले. जेणेकरून छान प्रकारे अजून आपला व्हिडिओ अट्रॅक्टिव्ह दिसेल. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचं सगळ्यात पहिले आपल्याला लिरिक्सला ॲनिमेशन लावायचे. ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचे आता जी लिरिक्स पहिली लिरिक्स याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. आता इनमधून तुम्ही काय करायचे इनमधून आणि आउटमधून दोघांमधून आपल्याला ॲनिमेशन लावायचे. 2च आपल्याला ॲनिमेशन लावायचे. ते सगळे लिरिक्सला लावायचे. फक्त शेवटचे आपली इमोजीची जी लिरिक्स आहे ते सोडून बाकी सगळे लिरिक्सला तुम्हाला सेम ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं इथून मी आता ऑडिओ ऑफ करून घेतो. आता तुम्ही काय करायचं इथून सर्वात आधी तर तुम्ही इनमध्ये स्लाइड लेफ्ट हा तुम्ही ॲनिमेशन शोधायचे. सापडत नसेल तर वरती तुम्ही सर्च करू शकता सापडून जाईल. आता इथं तुम्ही स्लाइड लेफ्ट घ्यायचे आणि याची लेयर तुम्ही जवळपास 1.3 पर्यंत किंवा 1.3चं थोडं मागं करू शकता. ठीक आहे. नंतर परत आउटवरती क्लिक करायचे इथं आणि इथून तुम्ही काय करायचे इथं तुम्ही थोडंसं खाली यायचे आणि इथं तुम्हाला एक स्लाइड लेफ्ट नाव दिसेल. तर तुम्ही हे घ्यायचे आणि याची लेयर पण तुम्ही काय करायचे फुलने वाढवायची इथंपर्यंत मित्रांनो. याला तुम्ही कमीच ठेवायचे 0.5 पर्यंत तुम्ही कमीच ठेवायचे. ठीक आहे. जेवढी कमी ठेवले तेवढी छान दिसेल. ठीक आहे. आणि ओके करायचे. आता बघू शकता किती मस्त आपलं टेक्स्ट येतं आणि अशा प्रकारे गायब होतं. तर सेम तुम्हाला काय करायचं सेम ॲनिमेशन तुम्हाला सगळे लिरिक्सला लावून घ्यायचे. इथून इनमधून तुम्ही आधी काय करायचे इथून तुम्ही स्लाइड लेफ्ट घ्यायचे. नंतर याची लेयर तुम्ही थोडंफार तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे तुमच्या या इमेजनुसार. नंतर आउटमध्ये यायचे. तुम्ही जेव्हा ऐकणार व्हिडिओ म्हणजे प्ले करून लावणार तेव्हा तुम्हाला समजून जाईल की ते रेस ठेवायचे खालचे. ठीक आहे. आणि आउटमधून तुम्हाला काय करायचं स्लाइड लेफ्ट हा ॲनिमेशन लावायचे आणि याची रेस तुम्ही कमीच ठेवायची. ठीक आहे. तर सगळे जे काही आपले लिरिक्स पीएनजी पटापट तुम्ही यांना काय करायचे हे 2 ॲनिमेशन लावून घ्या. ठीक आहे. तर मी पटापट आता हे दोघं ॲनिमेशन हे सगळे लिरिक्स पीएनजींना लावून घेतो. मग बाकीची प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगतो. तर बघू शकता मित्रांनो आता जेवढी आपली 10 लिरिक्स होते तर त्यांना मी ॲनिमेशन लावून घेतलेले. ठीक आहे. नंतर फक्त काय करायचं आता हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आपण जो घेतलेला होता तर याला डिलीट करून घ्यायच्या आधी. ठीक आहे. आणि आता मेन गोष्ट आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचे. ठीक आहे. आता जो काही फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचे आणि फोटो असा घ्यायचे मित्रांनो की वरती थोडी जागा रिकामी पाहिजे. असा फोटो तुम्ही घ्यायचे. फोटो आपला खाली पाहिजे आणि वरती एवढी जागा रिकामी पाहिजे. असा तुम्ही फोटो घ्यायचे. ठीक आहे. जर फोटो नसेल तर तुम्ही इथून रिप्लेस करून तुम्ही आधी जो रिकामी जागावाला फोटो असेल थोडं एडिट वगैरे करायचे. वरती थोडी जागा सोडायची. मग तुम्ही लावायचे. ठीक आहे. जेणेकरून छान प्रकारे आपला फोटो दिसेल. ठीक आहे. आणि आता काय करायचं आता एकदम स्टार्टिंगला यायचं फोटोच्या आणि इथं तुम्हाला एक की फ्रेमचं ऑप्शन आहे या ठिकाणी. तर याच्यावरती क्लिक करून स्टार्टिंगला एक की फ्रेम लावायचे आणि डायरेक्ट फोटोच्या शेवटी यायचे आणि इथं मी आधीपासून एक की फ्रेम लावले होते म्हणून इथे दिसत आहे. तर समजा मी इथून ही की फ्रेम काढून घेतलेली. आता काय करायचे आता सिंपली काय करायचे 2 बोट ठेवून फोटो थोडा झूम करायचे किंवा झूम होत नसेल तर फोटोवरती क्लिक राहू द्यायचे. बाहेर नाही जायचं. ठीक आहे. आणि खाली ऑप्शन स्क्रॉल करून शेवटी यायचे. ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे, ॲडव्हान्समध्ये यायचे, झूममध्ये यायचे आणि हा जो काही फोटो आहे त्याला तुम्ही झूम करायचे. ठीक आहे. जेणेकरून छान प्रकारे आपला झूम होताना फोटो दिसेल. ठीक आहे. तर मी इथून जवळपास आता 110 पर्यंत झूम केलेले. तुम्हाला जेवढे ठीक वाटेल तुमच्या फोटोच्या हिशोबाने तेवढे तुम्ही झूम करायचे. ठीक आहे. नंतर परत एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे. बाजूच्या एअरवरती क्लिक करून एपिएसमध्ये यायचे, व्हिडिओ एपिएसमध्ये यायचे आणि थोडं लोडिंग होईपर्यंत थांबायचे. ठीक आहे. आणि लोडिंग
झाल्यानंतर काय करायचं, इथं तुम्ही रेट्रोमध्ये यायचे. ठीक आहे, रेट्रो ऑप्शनमध्ये यायचे आणि रेट्रो ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं तुम्ही थोडं खाली यायचे आणि इथं बघू शकता विग्नेट ग्रेन नावाचा एक व्हिडिओ इफेक्ट्स आहे, तर तुम्ही हा इथून घ्यायचे. जर हा व्हिडिओ इफेक्ट सापडत नसेल तरी स्पेलिंग तुम्ही इथं वरती सर्च करायचे, नंतर तुम्हाला सापडून जाईल. तर इथून हा व्हिडिओ इफेक्ट्स घ्यायचे. व्हिडिओ इफेक्ट्स लावल्यानंतर बघू शकता किती छान प्रकारे आपला व्हिडिओ दिसायला लागला आहे. आता सिंपली जो काही व्हिडिओ इफेक्ट्स याची लेयर तुम्ही जिथं आपला बीट 1 सुरू होतं म्हणजे इथं या ठिकाणापासून 20 सेकंदापासून तर इथपर्यंत ओढून घ्यायचे आणि शेवटचे जे काही 2 फोटो आहेत त्यांना आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे. परत आता काय करायचं, आता जो काही छोटा कट केलेला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे. कॉम्बोमध्ये येऊन झूम ऑन नावाचे ॲनिमेशन लावायचे. आता पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्ही काय करायचे, पेंडुलम 1 नावाचे ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, आणि बघू शकता किती छान प्रकारे आपला व्हिडिओ दिसायला लागलेला आहे. ठीक आहे, या पुढचे 2 फोटोंना तुम्हाला जर ॲनिमेशन लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला वाटलं तुम्हाला लावायचे तर तुम्ही लावले तरी चालतील. ठीक आहे, तुमच्या हिशोबाने तुम्हाला लावायचे असतील बॉडी इफेक्ट्स किंवा ॲनिमेशन वगैरे तुम्ही लावले तरी चालतील, नाही लावले तरी चालतील. जसे की आता मी इथून फ्रेगमेंट क्लोन हा लावून घेतलेला आहे, मला छान वाटते म्हणून. तुम्ही लावला तर चालेल, नाही लावला तर चालेल. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ कपल्स, मुलं, मुली सगळ्यांसाठी सगळे हा व्हिडिओ बनवू शकता. आता बघू शकता मित्रांनो, आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेले. किती छान प्रकारे आपला आजचा व्हिडिओ एडिटिंग झालेलं आहे. सिंपली काय करायचे, आता वरती AI अल्ट्रा एचडीवरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आणि फ्रेम रेट तुम्ही 50 ठेवायचे या व्हिडिओसाठी आणि खालचे रेस तुम्ही फुल वाढून घ्यायचे. आणि एक गोष्ट मित्रांनो, व्हिडिओ सेव्ह करण्याआधी एक गोष्ट तुम्ही करायची, आता आपण तो डायरेक्ट ब्लॅक स्क्रीनवाला जो व्हिडिओ होता आपल्या लॅडीजचा तर तो आपण डायरेक्ट डिलीट केला. तर त्याच्यावर वरचा आपण ऑडिओ घेतले नाही. ऑडिओ घेतले नसेल तर परत तुम्ही व्हिडिओ ॲड करायचे, तर तुम्ही खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करून याच्यावरचा ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून डिलीट करायचे आणि नंतर परत तुम्ही सेम पद्धतीने सेटिंग ठेवायची आणि एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचं आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.